जागतिक शेअर बाजारामध्ये अभूतपूर्व असा हाहाकार उडालेला आहे। दक्षिण कोरियाचा जो कोस्पी निर्देशांक आहे तो निर्देशांक आज तब्बल 10.73% कोसळला। एका दिवसामध्ये 520 अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे। इतक्या मोठ्या रकमेचं व्हॅल्युएशन घसरलेलं आहे। हे का झालेलं आहे तर सेमीकंडक्टर क्षेत्रातील विक्रमी अशी लाट ही दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारामध्ये आलेली आहे। त्यामुळेच काळा मंगळवार या दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे। कोस्पीच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी ऐतिहासिक घसरण आहे। त्यामुळे काही तासातच गुंतवणूकदाराचे तब्बल 50 लाख कोटी रुपये स्वाहा झाले। परिस्थिती इतकी गंभीर होती की ही घसरण थांबवण्यासाठी 20 मिनिटांसाठी ट्रेडिंग हॉल्ट घ्यावा लागला, म्हणजे बाजार थांबवावा लागला। या साऱ्या परिस्थितीमुळे अशी आता चर्चा सुरू झालेली आहे। AI स्टोरी होती, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी स्टोरी होती ती स्टोरी आता मागे पडू लागलेली आहे का। या AI साठी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या त्या चिप्स, आणि या चिप्स बनवणाऱ्या दक्षिण कोरियातल्या सगळ्यात मोठ्या दोन कंपन्या आहेत, एक सॅमसंग आणि दुसरी SK हायनिक्स। या दोन कंपन्यांचा कोरियन शेअर बाजारामध्ये तब्बल 55% वाटा आहे। त्यामुळं त्यांच्या या घसरणीचा मोठा परिणाम हा दक्षिण कोरियातल्या शेअर बाजारावरती झालेला आहे। आता या ज्या चिप्स आहेत तर या SK हायनिक्स या कंपनीनं अमेरिकेतील NVIDIA या कंपनीसोबत मोठी भागीदारी केलेली आहे। त्यामुळं या कंपनीचा म्हणजे हायनिक्स कंपनीचा शेअर गेल्या 2 वर्षात 9 पट झालेला आहे। म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल। आणि सॅमसंगचं व्हॅल्युएशन देखील तब्बल 300% वाढलेलं आहे। आता या आजच्या सगळ्या घडामोडीनंतर या दोन्ही कंपन्यांच्या व्हॅल्युएशनमध्ये मोठी घसरण झालेली आहे। आता एकूण ही जी परिस्थिती पाहिली तर या दोन कंपन्यांच्या घसरणीनंतर अमेरिकेतील शेअर बाजारावरती देखील मोठ्या घसरणीचं सावट निर्माण झालेलं आहे। हा जो दक्षिण कोरियातला जो भूकंप आहे त्याचा जगभरातील शेअर मार्केटला देखील फटका बसू शकतो। आता भारतासाठी याची एक महत्त्वाची अपडेट अशी आहे, याच AI स्टोरीमुळं किंवा दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील या चिप कंपन्यांच्या वाढत्या व्हॅल्युएशनमुळं भारतासारख्या मार्केटकडं अनेक FIचं दुर्लक्ष झालेलं होतं। आता या FIs किंवा परदेशी गुंतवणूकदार संस्था पुन्हा भारताकडे येतील। दक्षिण कोरियामधलं त्यांची जी गुंतवणूक होत होती ती टप्प्याटप्प्याने कमी होऊन भारतीय बाजारातील त्यांचा वाटा वाढेल आणि गेली 2 वर्ष सुप्तावस्थेत किंवा स्वस्त असलेल्या शेअर बाजारामध्ये मोठी झेप घेण्याची क्षमता निर्माण होऊ शकेल, असा या बाजाराचा किंवा दक्षिण कोरियातील या पडझडीचा संदेश आहे। धन्यवाद।